नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं। मला तरी बाबा असं होतं। तुम्हाला होतं का हो? आज मग या अशा वातावरणामध्ये मी ठरवलं की कुठलं तरी सूप बनवूया। तर आज मी लेमन कोरिएंडर सूप बनवत आहे। बनवायला अतिशय सोपं असं हे सूप आहे आणि मुख्य म्हणजे जे वेट लॉस करतात त्यांच्याकरता तर हे खूप छान सूप आहे। चला तर मग आता याच्याकरता काय काय भाज्या लागतील त्या बघूयात। तर हे सूप बनवण्याकरता आपल्याला मूठभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती बारीक चिरून घेतलेली आहे। एका लिंबाचा रस लागेल। इथे मी अर्धा डब्बू मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। एक छोटंसं गाजर मी बारीक चिरून घेतलेलं आहे। कांदा एक घेतला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। आणि इथे मी ना कोथिंबीरीच्या काड्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। साधारण हे 1 टेबलस्पून काड्या आहेत। तसेच 1 टेबलस्पून आलं आणि लसूण हे मी बारीक चिरून घेतलेलं आहे। याच्यामध्ये या मी भाज्या वापरल्या त्याप्रमाणे तुम्ही कोबी, फरसबी, स्वीटकॉर्न यासुद्धा भाज्या वापरू शकता। तर आता आपण हे सूप बनवायला सुरुवात करूयात। तर या भाज्या परतायला आपल्याला 1 चमचा तेल लागणार आहे। तर कढई मी तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून या भाज्या परतून घेऊयात। कढईत मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि आता तेल हे तापलेलं आहे। तर त्याच्यामध्ये ना हे आपण आलं आणि लसूण जी बारीक चिरलेली आहे ते घालूयात। या सगळ्या भाज्यांना आपल्याला 1-2 मिनिटंच परतून घ्यायच्या आहेत। या जास्त काय आपल्याला शिजवायचं नाही आहे, सॉफ्ट करायचं नाही आहे। तर हे 1 मिनिट आपण हे छान परतून घेऊयात। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा पण आपण परतून घेऊयात। कांदा 1 मिनिट परतून झाला की त्याच्यामध्ये मग गाजर घालूया। कांदा पण परतून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे चिरलेलं गाजर घालूया। बनवायला अतिशय सोपं आणि चवीला खूप छान लागतं हे सूप। मुख्य म्हणजे जे वेट लॉस करतात त्यांच्याकरता हे खूप फायदेशीर आहे सूप। गाजर परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी शिमला मिरची घातली आणि त्या बारीक चिरलेल्या कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत। या कोथिंबीरीच्या काड्यांनी ना एक छान सूपाला स्वाद येणार आहे। तर म्हणून या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। इवन या काड्या तुम्ही एरवी आमटी सांबार वगैरे करताना तरी तुम्ही कोथिंबीरीच्या काड्या घातल्यात तरी त्याला छान त्याचा एक स्वाद येतो। आता हे 1-2 मिनिटं परतून झालं ना की याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। सर्व भाज्यांना परतून झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी 4.5 कप पाणी घालत आहे। तुमच्याकडे जेवढ्या व्यक्ती असेल त्या व्यक्तींच्या मापाचं 1 कप पाणी आणि शिवाय वरती तुम्ही अर्धा कप जास्त घाला। म्हणजे जेव्हा आपण हे सूप उकळवतो वगैरे तेव्हा ते थोडं आटतं, त्यामुळे साधारण अर्धा ते पाऊण कप जास्त नेहमी घालत जावा। तर आता याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे। सूपाला छान उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात, चिरलेली कोथिंबीर घालूया, लिंबाचा रस घालायचा आहे। हा लिंबाचा रस घालूया, चिरलेली कोथिंबीर घालूया
अर्धा चमचा इथे मी मिरपूड घेतलेली आहे ती घालूया। सगळं नीट मिक्स करून घेऊया। आणि इथे 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि हे आता याच्यामध्ये घालूया आणि याला परत एक छान मोठी उकळी आणून देऊया। सूपाला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सूप सर्व करूया। मस्त गरमागरम असं आपलं हे लेमन कोरिएंडर सूप तयार झालेलं आहे। बनवायला अतिशय सोपं आहे। ही माझी रेसिपी बघितल्या मग तुम्ही लागलीच बेत आखा आणि हे सूप नक्की करून बघा। आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा। आता या पावसाळी वातावरणामध्ये मी तुम्हाला एक वेगवेगळी जी मी स्वतः सूप बनवते ती मी तुम्हाला नक्की त्याच्या रेसिपी शेअर करीन। तेव्हा हे सूप नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा। धन्यवाद।